पालकांना बरेच वेळा वाटतं की कुठेतरी आपणच कमी पडलो, आपल्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा प्रेग्नन्सीमध्ये काहीतरी काळजी घेताना आपणच कुठे कमी पडलो असेल म्हणून हे झालं. तर यावर तुमचं काय मत आहे? मुळात जेव्हा बाळ असतं ना, अगं साधी गोष्ट लक्षात घेणं हर्षाली, की माझ्या बाळाला ताप आला. आपलं आता बाळ आहे, मी तुला खरंच सांगते, आता मला लहानपणचीच गोष्ट सांगते. माझ्या मुली ताप आला, सर्दी खोकला झाला, तर सासूबाई पहिला प्रश्न मला विचारतात, अगं काय खाऊ घातलंस, अगं काय केलंस तू, त्याला का ताप आला, तिला ताप का आला. म्हणजे कितीही म्हटलं तरी बाळाच्या तब्येतीचा आणि आईच्या निष्काळजीपणाचा असा संदर्भ हा असा पूर्वीप्रमाणे म्हणजे चालत आलेला आहे. मग ज्याच्यामध्ये बाळ ऑटिझमवर आल्यानंतर मला सांग, त्या आईला किती मोठ्या, ज्याला आपण अवहेलना म्हणतो किंवा ज्याला गिल्ट म्हणतो, ज्याला ग्रीफ म्हणतो किंवा एक प्रकारचं न्यूनगंड म्हणतो, तो किती प्रमाणात पराकोटीचा आलेला असेल. बाळ बोलत नाही, हा एका जागी बसत नाही, चला आपल्याकडे, त्या आईकडे बोट दाखवलं जातं. हिला शिस्तच लावता येत नाही, हिला नीट वाढवताच येत नाही. त्या आईची अक्षरशः मेल्याहून मेल्यासारखी अवस्था होते जेव्हा ती एखाद्या कार्यक्रमात किंवा लग्नात वगैरे घेऊन जाते आणि तिथं तिचं बाळ मेलडाऊन दाखवतं. म्हणजे ते अजिबात अनकंट्रोलेबल होतं. ते विड्यासारखं रडायला लागतं, लोळायला लागतं, आवाज करायला लागतं, खूप तिला त्रास द्यायला लागतं, तिला मारायला लागतं किंवा इतरांना करायला लागतं. म्हणजे म्हणायचं काय आहे की सगळ्या गोष्टींचा दोष हा इनडिरेक्टली त्या आईवर येतोच. पण इथे मला सांगायचं आहे की असा कुठल्याही प्रकारचा दोष किंवा अशी कुठलीही गिल्ट कुठल्याच आईने मनात ठेवायची नाही आहे. कारण ऑटिझम हा जन्माच्याही आधीपासून, म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे त्याला जेनेटिक बेस आहे, हेरिडिटी बेस आहे, अनेक काही गोष्टी आहेत, एन्व्हायरमेंटल बेस आहे, सगळं आहे. पण या गिल्टमधून तू बाहेर ये, स्वतःला दोष देणं आधी बंद कर. आणि मी समाजालाही हे आवाहन करते या पॉडकास्टमधून की ज्या आईचं बाळ असं ऑटिस्टिक आहे, ओके, ज्या आईचं बाळ असं ज्याला काही न्यूरो डायव्हर्जंट आहे, तिला दोष देण्यापेक्षा त्यांना अजून जास्त सहाय्य कसं करता येईल, तिला मदत कशी करता येईल आणि तिला आनंद कसा देता येईल की तिचा आनंद ज्यामुळे वाढत जाईल आणि तिची, ज्याला म्हणतो ना, सायकोलॉजिकली ती स्ट्रॉंग होत जाईल आपल्या बाळाला नर्चर करण्यासाठी. आणि मला सांगायला आनंद होतो की अरुला हे असं प्लॅटफॉर्म आहे प्रत्येक आईसाठी की इथे आईच्या फिजिकल, मेंटल, सोशल, इमोशनल, स्पिरिच्युअल सगळ्याच हेल्थवर खूप बारकाईने काम केलं जातं. पण हा प्रत्येक समाजालाही माझं तेच आवाहन आहे की तुम्ही तुमचा अप्रोच बदलला पाहिजे या बाळांकडे बघण्याचा आणि त्यांना सामावून घेतलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं. मयुरी मॅम, खरं तर तुम्ही सगळ्याच गोष्टी उत्कृष्टपणे इथे मांडल्या आहेत, पण तरीसुद्धा या पालकांना अनेक गैरसमज असतात, त्यांना तोंड द्यावं लागतं. तर त्यांना कसं टॅकल केलं पाहिजे, थोडक्यात तुम्ही काय सांगू शकाल? गैरसमज म्हणजे आधीच म्हणल्याप्रमाणे आजार. आपल्याकडे काय माहिती ना पद्धत, तुला खरं सांगते की इंडिया इज व्हेरी गुड फॉर हायडिंग थिंग्स, लाईक इंडियन टेंडन्सी. आपल्याला सगळ्या गोष्टी लपवायच्या असतात. झाकली मूठ 1.25 लाखाची असं आपल्याला वाटतं. आता कुठून ही म्हण आली आहे त्याचं त्यालाच माहिती. पण मी म्हटल्याप्रमाणे की आपल्याला लपवाछपवी करायला फार, म्हणजे किती वेळा अजूनही मी हा प्रॉब्लेम इव्हन अरुलामध्ये फेस करते. पण बऱ्याचदा बघते की आता अरुला मदर्स बिकमिंग बोल्ड, त्या लगेच 3-4 महिन्यात त्या बोल्ड व्हायला लागतात. ऑटिझम आहे म्हटल्यानंतर ना, लपवण्यापेक्षा मला लपवायचं असतं, सांगायचं नसतं कोणाला, मला लपवायचं असतं. आधी त्या मेंटॅलिटीतून बाहेर या. आधी तुम्ही जर मेंटॅलिटीतून बाहेर आलात तर तुम्हाला चांगल्या माणसांची मदत मिळायला सुरुवात होते. तो मदतीचा ओघ जो आहे तो परमेश्वर तुमच्याकडे पाठवायला लागतो. लपवून ठेवलं तर एक दिवशी काय होणार, एक वेगळी सोसायटी क्रिएट होणार की फक्त ऑटिझम मुलंच आहेत तिथे, आणि त्या ऑटिझम मुलांच्या सोसायटीमध्ये वगैरे रेसिडेन्समध्ये तुम्हाला त्या बाळाला तुमच्या ठेवावं लागणार, कारण ते डेव्हलपच होऊ शकणार नाही. कारण मी लपवतोय प्रत्येक गोष्ट, आणि लपवलं तरी लपण्यासारखी गोष्ट नाही आहे ना, पण आपल्याला लपवायचं असतं. तर त्याच्यातून आधी बाहेर यायचं की या गोष्टी टाळायच्या आणि बी व्होकल अँड लाऊड. आय ऑलवेज से व्होकल म्हणजे बोला. माझा बाळ आहे ना त्या स्पेक्ट्रमवर आहे, अभिमानाने सांगा. त्यात कमीपणा आहे ना. एखादा बाळ, अरे आपण बोलत नाही का हर्षालीना फार चिडखोर आहे, अजून याचं नाव काय, अनिकेत ना तो भांडखोर आहे,
तो जरा जास्तच भांडतो. म्हणजे आपण हे बोलत नाही का एखाद्याची पर्सनॅलिटी अति आहे हे आपण बोलत नाही का नॉर्मल ह्याच्यात. पण तुला मी का ऑटिस्टिक म्हणणार नाही का? तुझ्याकडे कोपिंग मेकॅनिझम आहे हर्षाली. जरी तू चिडखोर असलीस तरी कुठे राग थांबला पाहिजे, कुठल्या सिच्युएशन्समध्ये तो कंट्रोल करता आला पाहिजे हे तुला बरोबर येतं. म्हणून तू यू आर नॉट न्यूरोडायव्हर्जंट, यू आर न्यूरोटिपिकल. आपल्या बाळाला तेच कळत नाहीये. मग म्हणून काय आपण जितकं लपवू या गोष्टींना तितकं ते गंभीर रूप धारण करतं आणि याचा आपल्याला त्रास होतो. मग शाळा अवॉइड करतात. शाळा म्हणतात अचानक एका दिवशी की नाही आम्ही नाही घेऊ शकणार तुमच्या बाळाला, चला काढा तुम्ही स्पेशल स्कूलमध्ये टाका. अरे किती मोठा धक्का असतो तो पेरेंट्ससाठी. या लहान लहान गोष्टी त्याला आता एक परवा काही दिवसांपूर्वी मी रील बघितली की झूमध्ये घेऊन गेले एका बाळाला, ऑटिस्टिक बाळाला. तिथे त्याने काही ॲनिमल्स बघितले वगैरे, त्याचे खूप मेल्टडाऊन सुरू झालं. वडिलांना खूप मारायला लागला तिथे अचानक. आणि काय झालं त्याला बघून माहीत नाही, मेल्टडाऊन झाला. त्याला तो अचानक मारायला लागला. हे एवढं की झूच्या लोकांनी त्यांना हाकललं बाहेर म्हणजे त्या सगळ्या फॅमिलीला की निघलो या से बाहेर म्हणून. म्हणजे हे असं पिक्चर सध्या समाजात आहे. आपण जर लपायला लागलो, आपण जर गप्प राहायला लागलो तर कधीच समाज समजू शकणार नाही. इतर जी मंडळी आहेत समाजातली, इतर जो समाज आहे तो समजू शकणार नाही की या बाळाला नक्की काय हवंय हे लक्षात आहे. आणि तुम्हालाही ती उपयुक्त मदत मिळणार नाही. तुला खरं सांगू हर्षाली, देवहूतीला वाढवताना मी एकही चान्स सोडायचे नाही सोशल सेलिब्रेशन्सचा. म्हणजे कशी मी तिला घेऊन दे, पण घरामध्ये अक्षरशः शेजार पाजारी खूप चांगले मिळाले मला. त्यांना मी समजावलंय अशा गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी. हळदी कुंकवाचा कार्यक्रम, अरे वर्षातनं साध्या बायका 2दा करतात हळदी कुंकू. मी दर महिन्याला हळदी कुंकू घालायचे. आता हळदी कुंकू म्हटल्यानंतर किती बायका येतात. मग तेच तिला सोशल एक्सपोजर मिळतो. मग तिला सगळं दाखवणार मी कुंकू कसं लावायचं, मग त्यांना हे कसं द्यायचं, वाण कसं द्यायचं किंवा काय. मग या महिन्यात काय ह्याच्यासाठी हळदी कुंकू, हे काय त्याच्यासाठी हळदी कुंकू, असं करत तो एक हळदी कुंकवाचा की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये चला आज आपण चित्रकला स्पर्धा ठेवूया. तिच्या काही 4-5 मैत्रिणी होत्या. चित्रकला स्पर्धा मी अरेंज करायचे, मुलांना घरी बोलवायचे, त्यांना छान खायला प्यायला घालायचे. यासाठी काही फार पैसे लागत नाहीत. मी घरामध्ये बटाटे वडे करायचे, त्यांना खाऊ घालायचे, पावभाजी बनवायचे, खाऊ घालायचे. याला लागतं काय, सेलिब्रेशन्स आणि एक्सपोजर. ही माणसं आता आजूबाजूचा समाज आहे ना, त्यांना कळतंय की आहे देवहूतीला थोडा इश्यू आहे किंवा कळतंय. पण मी लपवलं नाही ते कधी की आहे ना, मग मदत करा ना, थोडीशी मदत हवी आहे मला तुमची. हे महत्वाचं आहे. तिथे ओपनली मागता आली पाहिजे मदत. आणि जे देणार नाहीत किंवा ते जे तुच्छ लेखतील तुम्हाला, त्यांना एका कानाने बघायचं, एका कानाने सोडून द्यायचे त्यांचे विचार. त्यांच्याकडे जायचं नाही परत. पण त्या 10 पैकी 5 माणसं तर चांगली मिळतील ना तुम्हाला, जी तुम्हाला मदत करायला तयार आहेत. हे लक्षात घ्यायचं. सो बी वोकल अँड लाऊड हे सगळ्यात महत्वाचं आवाहन मी या पॉडकास्टमधून ऑटिस्टिक पेरेंट्सना करू इच्छिते.